नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। आजचा व्हिडिओ थोडा लांब होईल, पण मला खात्री आहे तुम्ही सगळा व्हिडिओ पाहून आपली मतं कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त कराल। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फलटण प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर कशा भरकटत गेल्या आणि कसा राजकारण या प्रकरणात करण्यात आलं याचा उहापोह करणारा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे सगळी हकीकत तुम्हाला लक्षात येईल की महिला आयोग म्हणून काम कसे केले गेलेले आहे। फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राज्यभरात खळबळ उडाली, पण या प्रकरणात न्याय मिळावा याऐवजी सत्ताधाऱ्यांची झुंबड आरोपींच्या बचावासाठी लागलेली आहे। मुख्यमंत्री मंचावरून बोलत असताना त्यांनी माजी खासदाराला डायरेक्ट क्लीन चिट देतात, तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर स्वतः पीडितेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात। ज्या पदावर बसून त्यांनी महिलांचा सन्मान राखायला पाहिजे होता, त्या पदावरून त्या एका निष्पाप डॉक्टरवर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं आणि आता तोच प्रश्न चाकणकरांच्या भवितव्यावर उभा ठाकलाय। विरोधक आक्रमक झालीत, पीडित कुटुंब संतप्त आहे आणि अजित पवार स्वतः म्हणतायत चाकणकर चुकीच्या बोलल्यात। म्हणजेच वाद आता फक्त शब्दांचा राहिलेला नाही, तर खुर्चीवरचा थरकाप आहे। एकीकडे सुषमा अंधारे यांचा लढा उग्र होत चाललाय, तर दुसरीकडे राज्य सरकारचं मौन अनेक गोष्टी सांगून जात आहे। शेवटी प्रश्न एकच, न्याय मिळेल का डॉक्टर संपदाला, की पुन्हा एकदा सत्तेचं कवच आरोपींना वाचवणार? मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि ते म्हणजे फलटण येथील डॉक्टर महिला आत्महत्येचं प्रकरण। सुरुवातीला एक दुःखद आणि भावनिक प्रसंग म्हणून या घटनेकडे पाहिलं गेलं, पण जसे जसे दिवस गेले तसे तसे या घटनेच्या मागे राजकारण, सत्तेचं संरक्षण आणि महिला सन्मानाच्या नावावर चाललेली दुहेरी भूमिका उघड होत गेली। आजच्या महाराष्ट्रात ज्या संस्था पीडित महिलांना आधार देण्यासाठी उभ्या आहेत, जसे की राज्य महिला आयोग, त्या संस्थेच्या अध्यक्षा स्वतःच पीडितेच्या चारित्र्य हनन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हे किती भयावह चित्र आहे हे या प्रकरणावरून समोर आलंय। मुळात न्यायाच्या शोधात हरवलेली संवेदना कशी असते ते यावरून दिसून येतं। फलटण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या तरुण डॉक्टरने आत्महत्या केली। या घटनेनंतर तिच्या कुटुंबियांनी आणि स्थानिक जनतेनं न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती। आत्महत्येच्या मागे दबाव, त्रास आणि सत्ताधाऱ्यांच्या संबंधातील संशय अशी चर्चा सुरू झाली होती। पण ज्या क्षणी या प्रकरणात माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचं नाव समोर आलं, त्या क्षणीच सत्तेचा रंग या घटनेवर चढू लागला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेतून ते निर्दोष आहेत, त्यांना या प्रकरणात गौण्यात आलंय असं सांगून चौकशी विनाच क्लीन चिट देऊन मोकळं केलं। यानंतर सर्वसामान्य जनतेच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला, कुठलीही चौकशी न करता सरळ सरळ क्लीन चिट कशी दिली गेली? राज्यातील गृहमंत्री आणि मुख्यमंत्री एकाच व्यक्तीच्या हातात असल्यानं न्यायाच्या यंत्रणेवर राजकीय प्रभाव वाढलेला दिसून आलाय। या सगळ्यात रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेत आहे। या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं वर्तन। त्यांनी पोलीस अधीक्षकांच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहून स्वतःहून सांगितलं की पीडितेचं आणखीन काही लोकांशी चॅट सुरू होतं। हे वक्तव्य ऐकून अनेकांना धक्काच बसला। यामुळे प्रश्न निर्माण झाला, महिला आयोगाचं काम म्हणजे पीडितेला न्याय देणं आहे की तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं? एका तरुणीच्या मृत्यूनंतर संवेदना व्यक्त करण्याऐवजी तिच्या आयुष्यावर शिंतोडे उडवणं ही केवळ असंवेदनशीलता नव्हे, तर सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठीची राजकीय गुलामी वाटते। रुपाली चाकणकर या उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या नेत्या आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दामागे राजकीय अर्थ शोधला जाऊ लागला। आपल्या मागे सरकार आहे, त्यामुळे काहीही बोललं तरी चालेल या भावनेनं त्या बोलल्याचं अनेकांनी म्हटलंय। पण या सगळ्या गोंधळात एक महिला निर्भीडपणे पुढे आली, त्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे। त्यांनी सलग पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील गंभीर बाबी समोर मांडल्या, कागदपत्रे दाखवली आणि प्रश्न विचारला। जर चौकशी सुरू होण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट देत असतील तर न्याय मिळणार तरी कसा? सुषमा अंधारे यांनी केवळ फलटणच प्रकरण नाही, तर माढा आणि बीड येथील इतर अत्याचारांची देखील प्रकरणं उघडकीस आणली। त्यांनी दाखवून दिलं
की सत्तेच्या संरक्षणाखाली स्त्रियांचं शोषण आणि दडपण कसं चाललंय. अंधारी यांनी जेव्हा रुपाली चाकणकरांच्या वक्तव्यावर टीका केली तेव्हा त्यांचा मुद्दा हा सरळ आणि साधा होता. महिला आयोगाचा प्रमुख जर पीडितेचं चारित्र्य हनन करत असेल तर त्या संस्थेवर जनतेचा विश्वास कसा टिकणार. पीडित महिलेच्या पालकांनी चाकणकर यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. त्यांनी थेट अजित पवारांना फोन करून सांगितलंय, आमच्या मुलीला मदत करण्याऐवजी तिची बदनामी केली जाते. या शब्दात एक आई वडिलांची वेदना होती, कारण त्यांनी न्यायाच्या अपेक्षेने महिला आयोगाकडे तक्रार केली होती, पण आयोगाने त्यांच्या जखमेवर मीठ सोडलं. सोशल मीडियावर देखील संतापाची लाट उसळली. अनेक संघटना आणि नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला की अशी व्यक्ती महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राहण्यास पात्र आहे का. विरोधकांचा दबाव वाढताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. त्या का बोलल्या याचा खुलासा आम्ही नक्कीच मागू. हे वक्तव्य जरी माफक वाटत असलं तरी त्यातून एक मोठा संकेत मिळतो. सत्ता आता या वादामुळे अडचणीत आली आहे. रुपाली चाकणकर या पवारांच्या गटातील असून त्यांच्यावर कारवाई केल्यास गटात नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. पण त्यांचा बचाव केल्यास सरकारची नैतिकता प्रश्नचिन्हाखाली पुन्हा येते. हीच ती राजकीय दोरीवरची चाल जिथे एक पाऊल चुकीचं पडलं की विश्वास कोसळतो. महिला आयोग म्हणजे स्त्रियांसाठी सुरक्षिततेचं, न्यायाचं आणि आधाराचं प्रतीक असतं. पण मागील काही घटनांनी या संस्थेच्या प्रतिमेवरच मोठा डाव टाकलेला आहे. रुपाली चाकणकर यांच्या विरुद्ध यापूर्वीही अनेक प्रकरणं आणि आरोप झालेले आहेत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणमध्ये मृत मुलीबद्दल अनावश्यक टिप्पणी करणे, स्वारगेट बस डेपो प्रकरणमध्ये पीडित महिलांबाबत असंवेदनशील विधान करणं, वैष्णवी हगवणे प्रकरणात वेळेत कुठलीच कारवाई न करणे यामुळे महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर सातत्यानं प्रश्न निर्माण केला जातो. या सगळ्या घटनांमुळे एक प्रश्न निर्माण होतो, महिला आयोग राजकीय पद बनला आहे का. जेव्हा आयोगाचा प्रमुख राजकारणाचं संरक्षण करतं तेव्हा तो आयोग राज्य महिला आयोग राहत नाही तर सत्ता संरक्षण आयोग बनतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेतून रणजितसिंह निंबाळकर यांना क्लीन चिट दिली. महिला आयोगाच्या प्रमुखांनी पीडितेवर शंका उपस्थित केली आणि अजित पवारांनी आम्ही सहमत नाही असं म्हणत स्वतःला दूर ठेवलं. या तिन्ही भूमिकात एक समान धागा दिसतो. सत्ताधाऱ्यांना स्वतःचा गट, स्वतःचे नेते आणि त्यांची प्रतिमा वाचवायची आहे. जनतेसमोर दाखवायचंय की आम्ही संवेदनशील आहोत, पण प्रत्यक्षात प्रकरणाच्या मुळाशी न जाता फक्त राजकीय इमेज मॅनेजमेंट चालू आहे. मात्र विरोधकांनी या प्रकरणाला नैतिकतेचं रणांगण बनवलेलं आहे. शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस या दोघांनीही सरकारवर ताशेरे ओढले. त्यांचा प्रश्न साधा आहे, जर सरकार खरंच न्याय द्यायचं ठरवलं असतं तर चौकशीपूर्वीच आरोपींना संरक्षण का दिलं गेलं. असे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. त्यामुळं आता जनतेतून आवाज उठू लागलाय. महिला आयोगाचं प्रमुख पीडितेची बदनामी करताय. हे महाराष्ट्राला मान्य नाही. ही जन आंदोलनाची नवी दिशा आहे. जेव्हा लोक सोशल मीडियावरून सरकारला जबाबदार धरतात, फलटण प्रकरणानं एक मोठं सत्य उघड केलंय. महाराष्ट्रात सत्तेचा वापर फक्त राजकीय संरक्षणासाठी होतोय, न्यायासाठी नाही. आज संवेदनशीलतेचा शब्द फक्त राजकीय भाषणात वाचतो, पण कृतीत तो दिसत नाही. महिला आयोगासारख्या संवेदनशील संस्थेत बसलेली व्यक्ती जर पीडितेवर शंका घेत असेल तर हे फक्त एका व्यक्तीचं अपयश नाही, ही संस्थात्मक अपयशाची कहाणी आहे. आता प्रश्न असा की रुपाली चाकणकर यांचं काय होणार. विरोधकांचा दबाव, जनतेचा रोष आणि अजित पवारांची सावध भूमिका यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वाढलेली आहे. पण जर यदा कदाचित कारवाई टळली तर याचा अर्थ स्पष्ट आहे, राजकारणात नैतिकतेपेक्षा सत्तेचं समीकरण जास्त महत्वाचं आहे. रुपाली चाकणकर यांनी स्वतःचा बचाव करताना सांगितलं की त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला, पण त्यांच्या शब्दांनी जी आग पेटवली आहे ती आता फक्त स्पष्टीकरणानं विझणार नाही. आता या घटनेतून महाराष्ट्रानं काय शिकावं, तर फलटणचं प्रकरण हे केवळ एका तरुणीच्या आत्महत्येचं प्रकरण नाही, तर हे सत्तेच्या संवेदना शून्यपणाचं आरसे आहे. सरकारने चौकशीपूर्वी कोणालाही क्लीन चिट देऊ नये. महिला आयोगासारख्या संस्थांमध्ये राजकीय नेमणुका थांबायला हव्यात. पीडितेच्या सन्मानाचं रक्षण करणं हे प्रत्येक अधिकाऱ्याचं नैतिक कर्तव्य असावं. माध्यमं,
आणि जनतेनं सत्याच्या बाजूनं सातत्यानं आवाज उठवायला हवा। या घटनेनं आपल्याला दाखवून दिलं की राजकारणात पद मिळवणं सोपं आहे, पण जबाबदारी पेलणं खूप कठीण असतं। आज महाराष्ट्रात रुपाली चाकणकर या फक्त एका व्यक्तीचं नाव राहिलेलं नाही, ते एका प्रतीक बनलंय त्या व्यवस्थेचं जी सत्तेसाठी सत्य दडपते। एक आई आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर न्याय मागते, पण समोरच्या खुर्चीवर बसलेले लोक फक्त आपली राजकीय सोय बघतात। ही व्यवस्था बदलायला हवी, कारण न्याय हा उपकार नाही, तो हक्क आहे। फलटणच्या घटनेनं महाराष्ट्राला एक मोठा धडा दिलाय। जेव्हा सत्ताधारी संवेदनशीलतेचा विसर पडतात तेव्हा न्याय मरतो आणि लोक जागे होतात। रुपाली चाकणकर ज्या पदावर बसलेल्या आहेत ना, ते खूप संवेदनशील पद आहे आणि जबाबदारीचं पद आहे। त्या पदावर बसून त्यांची जबाबदारी ही मोठी असते, पण आपल्या जबाबदारीतून पाय काढणं आता तुम्ही थांबवलं पाहिजे। आणि थोडी जरी नैतिकता तुमच्यामध्ये शिल्लक असेल तर स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे। बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। या ॲलर्जीचा फार त्रास होतो। रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेच होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल। अच्छा, सत्य। संपर्क 9595727107